नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची डेट आहे 20 ऑगस्ट 2025 आणि मित्रांनो, कालची डेट होती 19 ऑगस्ट 2025 आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता निफ्टी ऑटोमध्ये काल म्हणजे 19 ऑगस्ट 2025 ला आपल्याला 1.25% पेक्षाही जास्तीची रॅली पाहायला मिळाली होती. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच रिझन बघणार आहोत की का बरं निफ्टी ऑटोमध्ये काल आपल्याला 1.25% पेक्षाही जास्तीची रॅली पाहायला मिळाली होती. तसेच त्या अपडेटवरून आपण कोणकोणत्या स्पेसिफिक कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. चला मित्रांनो, आता आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, ऑफिशियल डिस्कशन्ससाठी भारतात आलेल्या चीनच्या फॉरेन मिनिस्टरने सांगितले आहे की बीजिंग नवी दिल्लीने उपस्थित केलेल्या प्रमुख चिंता विशेषतः रेअर अर्थ मॅग्नेट्सचे सप्लाय ऑटोमेकर्ससाठी महत्त्वाचे इनपुट तसेच टनेल बोरिंग्स मशीन यावर लक्ष देईल. तसेच मित्रांनो, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चररसाठी रेअर अर्थचे शॉर्टेज हे एक मोठे आव्हान आहे. ग्लोबल प्रोडक्शनचे जवळपास 90% नियंत्रण चीनकडे असल्याने पुरवठ्यातील म्हणजे सप्लायमधील अडचणीमुळे या क्षेत्रातील उत्पादन आधीच विस्कटीत झाले आहे. आणि मित्रांनो, जर ही आश्वासने प्रत्यक्षात उतरली तर प्रोडक्शन स्केड्यूलवर ताण निर्माण करणाऱ्या पुरवठ्यातील अडथळ्यापासून ऑटोमेकर्सना महत्त्वपूर्ण दिलासा मिळू शकेल. त्याचप्रमाणे जीएसटी रिडक्शनच्या होपने देशांतर्गत गाड्यांची डिमांड वाढू शकते अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, या आशावादाचे प्रतिबिंबित करून मंगळवारी ऑटो शेअरमध्ये जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आहे. जसे की ओला इलेक्ट्रिक, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प आणि असेच इतर कंपन्यांच्या शेअर मंगळवारी पॉझिटिव्हमध्ये क्लोज झाले आहे. आणि निफ्टी ऑटोमध्ये 1.25% पेक्षाही जास्तीची रॅली आपल्याला मंगळवारी पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, जीएसटी रेट कटच्या पॉझिटिव्ह अपडेटमुळे निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये सोमवारी जवळपास 5%ची रॅली आपल्याला पाहायला मिळाली होती. तसेच मित्रांनो, एप्रिलमध्ये चीनने 7 की रेअर अर्थ मेटल्सच्या एक्सपोर्टवर टेम्पररी बॅन लावला. त्यापैकी काहींपासून तयार होणाऱ्या पॉवरफुल मॅग्नेट्ससह या निर्णयामुळे US आणि युरोपमधील मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सना धोका निर्माण झाला आणि इंडियन ऑटोमेकर्सना चीनमधून केवळ 1 महिन्याचा फ्रेश सप्लाय शिल्लक राहिला. आणि मित्रांनो, 4 एप्रिल रोजी अनाऊन्स झालेल्या या रिस्ट्रिक्शनमुळे इंडियन ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्सना फक्त 90 दिवसांच्या इन्व्हेंटरीपर्यंत प्रवेश होता. या कालावधीनंतर कंपन्यांना बीजिंगकडून न्यू एक्सपोर्ट लायसन्स घेणे आवश्यक होते. चला मित्रांनो, आता आपण रेअर अर्थची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. सगळ्यात पहिले बघूया व्हॉट आर धिस रेअर अर्थ. तर मित्रांनो, रेअर अर्थ म्हणजे अर्थच्या क्रस्टमध्ये आढळणाऱ्या 17 प्रकारच्या मेटल्सचा ग्रुप. त्यामध्ये स्कँडियम आणि इट्रियमसह 15 लॅथेनाइट्स इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, इंटरेस्टिंग म्हणजे हे एलिमेंट्स खरं तर रेअर नाहीत. ते जगभरात तुलनेने व्यापक आहे. त्यांना रेअर बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांची कॉम्प्लेक्सिटी आणि काढण्याची किंमत. ते कॉन्सन्ट्रेटेड डिपॉझिटमध्ये रेअरली सापडतात आणि त्यांना सेपरेट करण्यासाठी आणि रिफाईन करण्यासाठी अनेकदा प्रोसेस करण्याच्या 100 पेक्षा जास्त स्टेजची आवश्यकता असते. त्यामुळे ते रिसोर्स आणि एनर्जी इंटेन्सिव्ह होतात. आणि मित्रांनो, हे चॅलेंजेस अजूनही मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी रेअर अर्थ अत्यंत महत्त्वाची आहे. इलेक्ट्रिक व्हेकल मोटर्स आणि वाइंड
टर्बाईन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉवरफुल मॅग्नेट्सच्या प्रोडक्शनसाठी ते आवश्यक आहे. क्लीन एनर्जी व्यतिरिक्त ते स्मार्टफोन, कम्प्युटर स्क्रीन आणि MRI मशीनसारख्या मेडिकल इक्विपमेंटमध्ये देखील हे रेअर अर्थ मोठ्या प्रमाणात यूज होते. तर मित्रांनो, हेच होते ते अपडेट ज्यामुळे निफ्टी ऑटोमध्ये जबरदस्त 1.25% पेक्षाही जास्तीची रॅली आपल्याला काल पाहायला मिळाली होती. तर चला बघूया या अपडेटमुळे आपण कोणत्या स्पेसिफिक कंपन्यांना स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, तर या अपडेटमुळे आपण मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे काल या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला 1% पेक्षाही जास्तीची रॅली पाहायला मिळाली होती. आणि जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 58.28%, FISचे आहे 15.20%, DISचे आहे 23.25% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फक्त 3.18%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण आयशर मोटर्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि याच अपडेटमुळे या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये काल आपल्याला अर्ध्याहून जास्त पर्सेंटची रॅली पाहायला मिळाली होती. आणि करंटली या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.07%, FISची होल्डिंग आहे 25.82%, DISची होल्डिंग आहे 15.67% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.35%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आपण हिरो मोटोकॉर्प लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि याच अपडेटमुळे काल या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला 2.5% पेक्षाही जास्तीची रॅली पाहायला मिळाली आहे. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 34.74%, FISची होल्डिंग आहे 27.05%, DISची होल्डिंग आहे 27.77% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.39%. मित्रांनो, या अपडेटमुळे आपण बजाज ऑटो लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि याच अपडेटमुळे काल आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये जवळपास 2.5%ची जबरदस्त रॅली पाहायला मिळाली होती. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.04%, FISची होल्डिंग आहे 10.30%, DISची होल्डिंग आहे 12.01% आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.53%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण हुंडई मोटर इंडिया लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे याच कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला 6.5%ची काल जबरदस्त रॅली पाहायला मिळाली होती. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.50%, FISची होल्डिंग आहे 7.08%, DISची होल्डिंग आहे 7.75% आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.66%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आपण ओला इलेक्ट्रिकला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे काल आपल्याला ओला इलेक्ट्रिकच्या शेअर प्राईजमध्ये जबरदस्त जवळपास 9%ची रॅली पाहायला मिळाली होती. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 36.78%, FISची होल्डिंग आहे 4.47%, DISची होल्डिंग आहे 2.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 50.70%. आणि मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक या कंपनीची मार्च 2025 नुसार प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज होती 6.60% आणि जून 2025 मध्ये झाली आहे 0%, जी ओला इलेक्ट्रिकसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की काल निफ्टी ऑटोमध्ये का बरं 1.25% पेक्षाही जास्तीची जबरदस्त रॅली आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा
सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.